कसं असतं, तुम्ही म्हणलात की वादळापूर्वीची शांतता आहे, पण सध्या वादळ हे जनतेच्या मनात उठलेलं आहे की ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यानं लढलं पाहिजे. सर्वसामान्य महिला ही निवडून आली पाहिजे. फक्त गाड्या बघून, गाड्याचा किती धुरळा उडतोय बघून ह्याच्यावर जर तुम्ही ठरवित असाल तर तुम्ही चुकीचे आहेत. तुम्ही सर्वसामान्य जनतेत जा, राजकीय पुढाऱ्यांना मत विचारू नका. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड, निपक्ष चॅनल समय संघर्ष न्यूज. सध्या जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. रणधुमाळी खरी 27 तारखेपासून होणार आहे, पण आतापासून एक वादळापूर्वीची शांतता प्रत्येक पक्षात, आघाडी असो किंवा युती असो, उमेदवाराचे मागणी, इच्छुक उमेदवार प्रचंड आहेत आणि त्यात कोण बंडखोरी करेल, कोण अपक्ष उभा राहील, ही एक वादळापूर्वीची शांतता आहे सध्या. आणि प्रत्येक आघाडी असेल किंवा युती असेल, त्या नेतृत्वाना ही एक डोकेदुखी ठरणार आहे. आणि सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील एक राजकीय राजधानी समजलं जाणार तेर या गावामध्ये. आणि या गटाला विशेष महत्व असं आहे की जिल्हा परिषद अध्यक्षपद ओपन महिलासाठी सुटलेलं आहे आणि तेर जिल्हा परिषद गट ओपन महिला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी भाजपच्या अर्चनाताई पाटील यांचं उमेदवारी फिक्स आहे असं जनतेतून बोललं जात आहे. तर या ठिकाणी जे काही वादळापूर्वीची शांतता आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपल्यासोबत भाजपचेच कार्यकर्ते अविनाश इंगळे हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आणि जाणून घ्यायचंय या मतदारसंघात काय चाललंय किंवा वादळापूर्वीची शांतता काय आहे. तर इंगळे साहेब, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये. पण मला एक सांगा, एक थोडासा मागचा प्रश्न विचारतो. तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते, एक वर्ष झालं तुम्ही भाजपमध्ये आलात, नेमकं त्याचं कारण सांगता येईल का? मी पक्षातून भाजपमध्ये आलो, एक हे कार्यकर्ता असतो, एक गावचं नेतृत्व होतं, राणादा आमदारकीला उभारले होते, त्यांच्यासाठी काम करावं या प्रभागातील लोकांची इच्छा होती, गावातल्या लोकांची इच्छा होती की अविनाश तू पण सोबत राहिला पाहिजे. मग त्यांच्या सोबत गेलो, काम केलं. म्हणजे सत्ता आहे, सत्तेवर आहेत आणि त्यांच्यासोबत राहून काम करता येईल, म्हणजे विकासाची काम करता येईल, याच्यासाठी मी गेलो. बरं, मग आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे, फॉर्म भरायला चालू आहे. इथं असं बोललं जात आहे भाजपमधून तेर गटामध्ये अर्चनाताई पाटील उभारणार आहे. तर तुम्ही इच्छुक आहेत का? हो, मी इच्छुक आहे. एक लक्षात घ्या, कसं असतं, तुम्ही म्हणलात की वादळापूर्वीची शांतता आहे, पण सध्या वादळ हे जनतेच्या मनात उठलेलं आहे की ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यानं लढलं पाहिजे. सर्वसामान्य महिला ही निवडून आली पाहिजे. ही चर्चा प्रत्येक तेर जिल्हा परिषद सर्कल असेल, पंचायत समिती सर्कल असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कुठला तरी कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढली पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून माझा अधिकार आहे लढणं निवडणूक, आणि मी त्याच्यासाठी तयार आहे. मग परिणामाची अपेक्षा मी करणार नाही, काय होईल ते होईल. लढणं हे काही नाही माझं. पण तुमचं जिल्हा परिषद गट का पंचायत समिती गण, म्हणजे तुम्ही इच्छुक कुठून आहे? हे बघा, मी दोन्ही ठिकाणी इच्छुक आहे. दोन्ही जागा उपपंचायत, त्या ठिकाणी मी इच्छुक आहे. मग समजा जर कुठल्या राजकीय पक्षानं मला विचारणा केली किंवा तो जिल्हा परिषदकडे आमच्या असा कॅन्डिडेट आहे, तो पंचायत समिती, तिथं मी विचार करेन. पण सध्या तरी मी अजून एक माणूस काढलेला आहे, एक चांगला व्यक्ती आहे, सर्वसामान्य उमेदवार काढलेला आहे. मग एक वेळ मी जिल्हा परिषद राहीन, तो उमेदवार पंचायत समिती आहे. माझी पूर्ण तयारी झालेली आहे, उमेदवार पण आहे माझ्याकडे. त्यानंतर ठरवूया आपण 27 तारखेला काय होतंय ते. सध्या तुम्ही कोण्या पक्षातून इच्छुक आहे? हो का, मी कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी भाजपकडे मागणी केलेली आहे, त्या पक्षात काम करतोय. आजही भाजपमध्येच आहे, मी काम करतोय, मागणी केलेली आहे. दुसऱ्या राजकीय पक्षांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे. मग आता राजकीय पक्षांनी ठरवायचं किंवा सर्वसामान्य कार्यकर्ते आहे त्याला उमेदवारी द्यायची का नाही ते ठरवतील. त्यांनी नाही ठरवलं तर त्याचे परिणाम त्यांना जनता दाखवेल काय असतं ते. मला एक सांगा, भाजपकडून तुम्ही भाजपमध्ये आहेत, भाजपकडून बरेच इच्छुक आहेत, आणखीन बरेच इच्छुक आहेत, तुम्हालाच उमेदवारी का द्यावी? त्यामागची कारण काय? मग तुमचं समाजकार्य काय, का द्यावी? एक लक्षात घ्या, मी राजकारणात आलो, शिवसेनेत प्रवेश केला. मी
ऍग्रिकल्चरला होतो. फर्स्ट इयरची ईबीसी सवलत आली. मतदान नव्हतं मला. तेव्हापासून मी इथं आलो, राजकारणात सक्रिय झालो, शिवसेनेत प्रवेश केला, शाखा काढली आणि तिथून जो संघर्ष केला, कुणीही छोटे मोठे काम असतील लोकांची किंवा असं असं झालंय, सोलापूरला झालंय, पुण्याला झालंय, मुंबईला झालंय, तेरमध्ये असं झालंय, दवाखान्याचं काम आहे, कुठलं तहसील ऑफिसचं काम आहे, तर मी ज्या पक्षात काम करतो त्या नेत्यांकडून ते सोडून घेण्याची कामं मी केलेली आहेत. त्याच्यामुळं जनतेची कामं मी केलेली आहेत. त्या बेसवर मी उमेदवारी मागतो. बरं मग काय पक्षाकडून हिरवा कंदील मिळाला का नाही? नाही, आता तरी तसं सांगता येणार नाही, हे लक्षात घे. कारण अजून युती आघाडी हे अजून काहीच ठरलेलं नाही. हा, माझं एवढं आहे की मी लढणार आहे तर 100% लढणार आहे, तिथं माघार होणार नाही. म्हणजे पक्षांना नाही दिलं तर हो, 100% पक्षांना नाही दिलं तरी लढणार आहे. दुसऱ्या पक्षाकडून का अपक्ष म्हणून? दुसऱ्या कुठल्या पक्षांना नाही दिलं तर अपक्ष लढेन. कुठल्याही राजकीय पक्षांना जर उमेदवार दिली नाही तर मी अपक्ष राहीन. मग अपक्ष राहायची स्वतः तयारी आहे तुमची? हो, 100%. परत समजा जिल्हा परिषदला जिल्हा परिषद गटाला अर्चनाताई इकडून उमेदवार आहे. आता समजा इकडून महाविकास आघाडीकडून सध्या तरी चर्चेतलं नाव आहे सक्षनाताई सलगर आणि तुम्ही यांच्या विरोधात अपक्ष लढणार? हो, त्यात काय अडचण आहे. मला कुणाला नावं ठेवायची नाही, त्यांनी त्यांचं काम करावं. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेच्या दरबारात जाणार आहे. जनता ठरविल की अविनाशला काय करायचं आणि काय नाही. राजकारणात कुणी काय असं तुम्ही म्हणू नका की हे उभारणार आहेत ते उभारणार आहेत. नाही, सध्या चर्चेला नाव आहेत आणि ऐका, एक तुल्यबळ उमेदवार आहेत समोर, त्याविषयी काय सांगा? कसं असतं म्हणजे माहिती आहे का? आता धनशक्ती आहे, तसं जनशक्ती आहे, तसं त्या बाबतीत काय सांगताय तुम्हाला? कसं असतं माहिती आहे का? ही धनशक्ती आहेत, मातबर आहेत, हा विषय हा फक्त गाड्या बघून, गाड्याचा किती दुरावा उडतोय बघून ह्याच्यावर जर तुम्ही ठरवित असाल तर तुम्ही चुकीचे आहेत. तुम्ही सर्वसामान्य जनतेत जा, राजकीय पुढाऱ्यांना मत विचारू नका. तुम्ही सर्वसामान्य जनतेत जावा. माझा आजही आव्हान आहे तुम्हाला, तुमच्या मार्फत, तुमच्या समय संघर्ष मार्फत, की तुम्ही आजही जनतेत जावा. तेरच्या तुम्ही ही 2-4 नावं काढा आणि तिथं अविनाश शिंगळे, प्रियंका अविनाश शिंगळे हे नाव सुचवा. लोकांची पसंती कुण्या नावाला येते आणि त्या जर तुमच्या पोलमध्ये मी चुकीचा ठरलो, जनतेनं जर नाकारलं मला, तर मी माघार घेतो निवडणुकीत. हा, म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, जनशक्ती तुमच्या पाठीमागे म्हणाल तुम्हाला? हो, 100%. आणि सगळे जर मातब्बर नेतेच उभारणार असतील, सर्वसामान्यांनी काय करायचं? म्हणजे सर्वसामान्यांनी फक्त सतरंजी उचलायच्या का तुमच्या? याच्यामुळे मी लढणार आहे आणि सर्वसामान्य जनता ठरवेल ना आपला माणूस कोण आहे आणि कोण नाही. म्हणजे समजा पक्ष तिकीट देईल न देईल, अपक्ष जर उभारला तर गुलाल आपलाच आहे? 100% हो, काहीच विषय नाही. जनता, सर्वसामान्य जनता जेव्हा निवडणुकीत सक्रिय होते ना, तेव्हा भले भले मातब्बराला घरी बसावं लागतं, तेवढं ध्यानात राहू दे. निश्चितच असे बरेच उदाहरण आहेत. आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं तुमचा, पक्षानं तिकीट नाही दिलं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा तुमचा लढा राहणार आहे. तर यांची प्रतिक्रिया जाणून की यांनी सांगितलं की सामान्य जनतेत जाऊन प्रतिक्रिया घ्या, नाव कुणाच समोर येते. निश्चितच आपण येत्या काळामध्ये सामान्य जनतेच्या सुद्धा पुन्हा प्रतिक्रिया घेणार आहोत. आणि तुमच्या जे राजकीय वाटचाल आहे, तुमचं सामाजिक कार्य चांगलं आहे, पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेची कामं करायला तुम्ही काम केलं, शिवसेनेत असताना बी केलं आणि भाजपमध्ये असताना बी. म्हणून तुमची इच्छा आहे की सामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यावं, सामान्य कार्यकर्ते सतरंजात कधीपर्यंत उचलायचे. तर निश्चितच तुम्हाला उमेदवारी मिळेल अशी आम्ही आज चॅनलच्या मार्फत अपेक्षा करू. आणि तुमच्या राजकीय वाटचालीला तुमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली, वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे.